नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत कैरीचा गुळंबा। आता कुणी साखर आंबा करतं, कुणी मेथांबा करतं, कुणी गुळांबा करतं आणि प्रत्येकीला येत पण असेल गुळंबा, पण प्रत्येकीची पद्धत वेगळी असते ना, म्हणून मी कशा पद्धतीने करते ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। आता हा कैरीचा सीझन आहे, मी तुम्हाला कैरीचे बरेच प्रकार टाकलेत। कैरीचा ठेचा टाकला, कैरीचं सरबत टाकलं, कैरीचा भात टाकला, तर म्हणलं चला मग आज आपण कैरीचा गुळांबा पण टाकूया। मी ना आज ना मी एकच कैरी घेतली, कारण मी गेल्या वर्षी ना 4-5 कैऱ्याचा गुळांबा केला भरपूर, तो मला आत्तापर्यंत गेला, या मागटल्या 8 दिवसाखाली संपला तो माझा गुळांबा। वर्षभर टिकला माझा गुळांबा आणि मला ती भरपूर झाला। यावर्षी म्हणलं चला यावर्षी थोडाच करूया आपण, कारण यावर्षी मला सर्वच करायचे, मेथांबा पण करायचा। मी गेल्या वर्षी फक्त गुळांबाच केलता, त्याच्यामुळे जास्त केलता। आता यावर्षी मी साखर आंबा करणार आहे, मेथांबा पण करणार आहे, म्हणून मला सर्व करायचं आहे म्हणलं थोडं थोडं करूया, म्हणून मग मी एकच आंबा घेतला आहे, कारण थोडा करायचं म्हणून। तर कैरी घेताना कशी निवडायची, ती एकदम टणक आणि ताजी बघून घ्यायची, म्हणजे आपला तो वर्षभर टिकतो गुळांबा। आता मी ही स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली, का तर ओलावा थोडा पण ठेवायचा नाही, का तर आपला वर्षभर टिकायचं असेल ना तर पाण्याचा अंश राहता कामा नाही। कारण गेल्या वर्षी मी केला ना गुळांबा, तो माझा वर्षभर इतका छान राहिला, मी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवला नव्हता, बाहेरच होता, तरीसुद्धा तो वर्षभर चांगला राहिला, का तर मी त्याला पाण्याचा हात थोडा पण लावला नव्हता कशाचा। आणि खाताना मी काय करायचे, एक मोठ्या भरणीत भरपूर करून ठेवला, काचेच्या भरणीत, आणि प्रत्येक वेळेस खाताना ना छोटी भरणी काचेची त्यात काढून वेगळाच ठेवला। तर लोणचं कसं आपण भरपूर करतो आणि मोठ्या जारमध्ये ठेवतो चिनी मातीच्या भरणीत, आणि परत खाताना दररोज छोट्या भरणीत दररोज काढतो, तसं मी ह्या गुळांबाचं पण तसंच करायचं, म्हणजे तो वर्षभर टिकतो, कारण हवा जात नाही, पाण्याचे हात लागत नाहीत आपल्या गुळांबाला। मग तशी दक्षता घ्यायची, म्हणजे तो वर्षभर टिकतो। आणि आता आपण ह्याच्यासाठी जी भांडी वापरणार आहोत ना, तीसुद्धा कोरडी घ्यायची, ओली घ्यायची नाहीत कोणतीच। आता ही सुरी म्हणा, किंवा ज्या खिसणीनं आपल्याला आंबा कैरी खिसायची, ती खिसणीसुद्धा आपल्याला कोरडीच घ्यायची, आणि ज्यांनी आपल्याला तो परतायचा आहे ते उलटणं म्हणा, किंवा ज्या पातेल्यात करायचं आहे ते पातेलं म्हणा। आणि गुळांबा कैरीचा करताना कधी बी स्टीलच्या भांड्यात करायचा, कारण तो आंबट असतो ना, लोखंडाच्यात केला तर काळा होतो, किंवा पितळेच्या ह्याच्यात केला तर त्याचं रिॲक्शन होऊन ते खराब होतं। आणि ते साठवताना पण काचेच्याच भरणीत साठवायचं, हे या काही सुरुवातीच्या टिप्स तुम्हाला सांगते गुळांबा करायच्या आधीच्या, नाही तर तुमचा गुळांबा टिकणार नाही वर्षभर। आणि एवढी दक्षता घेऊन बी जर तुमचा गुळांबा बिघडला, तर मग समजायचं की तुमच्या गुळांब्याचा पाक हा कच्चा राहिला। पाक परफेक्ट व्हायला पाहिजे, आणि पाण्याचा अंश कशालाच नसायला पाहिजे, सर्व भांडी आपली कोरडी असायला पाहिजे, मग तो गुळांबा आपला बिना फ्रीजचा वर्षभर बाहेर टिकतो। तर चला मग आता आपण करायला सुरुवात करूया। त्यासाठी मी काय केलं, एक कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली। आता ना मी काय करणार, ह्याचं हे चिकाची बाजू असते ना, हे देठाकडे ती काढणार सुरीने, वरचे ह्याचं साल पण काढणार मी, आणि खिसणीनं खिसून घेणार, आणि हे खिसल्यानंतर हा किस या वाटीनं मोजणार, ह्या वाटीनं मोजून जेवढा खिस भरेल ना तेवढाच हा गुळ मी नंतर खिसून घेणार, आणि जेवढा खिस या वाटीनं अर्धी वाटी भरू किंवा 1 वाटी भरू तेवढाच गुळ पण घेणार समप्रमाणात। आणि नंतर आपल्याला तूप लागणार, आणि 3-4 लवंगा, मी 2 घेतल्या तरी एका कैरीसाठी बस होत्याला, 4 लवंगा भरपूर झाल्यात, पण मी घेतल्यात, पण मी 2च टाकणार, आता एका आंब्याच्या कैरीला म्हणजे 2च लागतील। तर मैत्रिणीनं आपली कैरी ना मी अशी त्याची साल काढून, देठाचे पोर्शन असतं ना त्याचा तो काढून खिसून घेतली, आणि मोजली पण वाटीनं। तर माझी कैरी ना ह्या वाटीनं सपट वाटी भरली मी मोजली तर, आणि गुळ पण मी खिसून सपट वाटी घेतलेला आहे। आणि आता हे तूप आणि ह्या लवंगा, आता ना मी हे स्टीलच्या पातेल्यात करणार आहे। आता ना मी गॅसवर हे स्टीलचं पातेलं ठेवते आणि करताना तुम्हाला दाखवते। तर मैत्रिणींनी तुम्ही पाहू शकता, मी ना पातेलं गरम करायला ठेवलं आणि त्यात तूप टाकलं, आपलं तूप गरम झाले। आता मी ना ह्याच्यात 2च लवंगा टाकते, कारण आपला किस थोडाच आहे म्हणून, आणि ह्याच्यात ना मी आता हा किस टाकून घेते आपल्या ह्या तुपात। तर मी आता ना तुपात लवंगा टाकले आणि हा किस टाकून परतीला। आता मी ना याच्यातच गूळ पण टाकणार आहे, आणि हे ना आता मी बारीक गॅसवर ह्याला ना मी सतत असं हलवीत राहणार आहे,
आणि हलवीत हलवीत तुम्हाला नंतर दाखवते मी कसं होते ते. अगोदर हे पातळ होतं पुरणावणी आणि नंतर सेम आपण पुरणाला कशी चटका देतो ना तसं ह्याला चटका दिल्याने करायचं. आधी पातळ होतं आणि नंतर घट्ट करायचं. पण ह्याला सतत हलवीत राहायचं आणि गॅस बारीक ठेवायचा, त्याच्यामुळे वेळ लागतो. मी तुम्हाला दाखवते नंतर. तर तुम्ही पाहू शकता आपला गूळ पातळ झाला, आता वितळलं आहे, असं पाण्यावणी झालं आहे. तुम्ही म्हणसाल हे तर पाण्यावणी झाले, पण आता ना आपण ह्याला असंच बारीक गॅसवर सतत हलवीत राहायचं. हलवीत राहिलं ना हे घट्ट होतं आणि मग हे घट्ट झाल्यावर कसं ओळखायचं आपला गुळांबा तयार झाला आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवते. आता ना आपला हा घट्ट होण्याची आपण वाट पाहायचं. मग हे घट्ट झालं ना, आटरून आलं ना, मग आपला गुळांबा तयार झाला. आणि जर हा पाक आपल्याकडून कच्चा राहिला, तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल तर वर्षभर टिकण्यासाठी तर ना तो आपल्या गुळांब्याला त्या बुरशी येते. म्हणून आपला पाक ना परफेक्ट करायचा, म्हणजे आपला बिना फ्रीजचा आपला गुळांबा वर्षभर टिकतो. आणि जर तुम्हाला तसं वाटलं तुमचा पाक कच्चा राहिला आहे, आपला गुळांबा नाही टिकणार, तर तुम्ही मग गुळांब्याची भरणी फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण पाक परफेक्ट झाला की आपला गुळांबा बिना फ्रीजचा वर्षभर बाहेर राहतो. तर मी आता हे बारीक होण्याची वाट पाहते, आपलं पाक हे आटरून येण्याची वाट पाहते. मी तुम्हाला नंतर दाखवते किती वेळ लागला आपलं हे आटरून येण्यासाठी ते. तर तुम्ही पाहू शकता आपला गुळांबा तयार झाला आहे. तर तो कसा ओळखायचा, हे ना आपला असं उलटनं जर असं वरे केलं ना, हा टिपका खाली पडताना तो का वेळ लागतो आणि तार चालते. त्याला पाहिलं तुम्ही पाक तयार झाला आणि तरी पण नाही समजलं तरी काय करायचं, आपल्या हातात हे घ्यायचं आणि बोटाच्या साहाय्याने का पाहू शकता तुम्ही कशी तार चालते. मग असं झाला की आपला गुळांबा परफेक्ट झाला आहे. हां, आता हा वर्षभर टिकवतो. तुम्ही म्हणसाल हे पाणी दिसते, पण थंड झाल्यास ना हे घट्ट होतं, हे गरम आहे ना म्हणून असं पाणी दिसते. आता मी हे पूर्ण थंड झालं ना की मग काचेच्या भरणीत भरून ठेवते. गरम असताना भरायचं नाही, 1-2-3 तास लागतील मला आता हे थंड व्हायला. हे थंड झालं ना, उन्हाळी दिवस आहेत ना म्हणून. मग हे थंड झालं की मग मी हे काचेच्या भरणीत भरून ठेवते. तर मला ना हा गुळांबा तयार व्हायला पूर्ण गुळ वितळायला 3 मिनटं आणि नंतर गुळाचा असा पाक तयार व्हायला मला 7 मिनिट लागले. मी एकदा दोनदा फुल गॅस केला, पण मी सतत हलविलं का आता खाली चिटकून नये म्हणून. तुम्ही तेवढी काळजी घ्या. तुम्ही फुल गॅसवर करू शकता, पण सतत हलवायचं, असं चिटकून द्यायचं नाही. आणि आपले पातेलं ना जाड बुडाचं घ्यायचं. तर मला एकूण ह्याला वेळ 10 मिनिट लागला हे गुळांबा तयार व्हायला. तर मग तुम्हाला कसा वाटला माझा गुळांबा ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा. आता म्हणा मी थंड होण्याची वाट पाहते आणि थंड झालं ना मी ह्या भरणीत काचेच्या भरून ठेवते. ही भरणी पण मी कोरडी करून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं सपाटवाटी कैरीचा किस होता आणि सपाटवाटीच गुळ होता. तर आपल्या त्याच वाटीनं तुम्ही पाहू शकता सपाटवाटी गुळांबा तयार झालेला आहे. आता थंड झाला ना मी यात भरते. तर मग कसा वाटला गुळांबा नक्की सांगा. बाय.